शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। नमोचा 6वा हप्ता उद्याच मिळणार। मग जर आता उद्याच 6वा हप्ता मिळणार असेल तर कोणाकोणाला 6वा हप्ता उद्याच मिळणार यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच पत्रकार परिषद घेऊन मोठी माहिती दिली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीचा 6वा हप्ता जो मिळणार आहे तर तो मिळण्यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती आता सांगितल्या। याबद्दलच्या 5 प्रश्नांची उत्तरे आता आज मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहेत। त्यामुळे तुम्ही आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे 5 हप्ते जर घेतले असतील आणि आता 6व्या हप्त्याची जर तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल तर मुख्यमंत्र्यांनी नमो शेतकरीविषयी काय सांगितले नक्की बघा। यामध्ये मुख्यमंत्री साहेबांना पहिला प्रश्न आता असा विचारण्यात आला, तो म्हणजे बघा पहिला प्रश्न कोणता आहे बघा, नमो शेतकरी योजनेचे नेमके 2000 रुपये मिळणार आहेत का 3000 रुपये येणार आहेत। बघा आता शेतकऱ्यांनी प्रश्न केलाय की नमो शेतकरी योजनेचे नेमके 2000 रुपये येणार आहेत का नेमकं 3000 रुपये येणार आहेत। या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी दिले। तर बघा दुसरा प्रश्न असा मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला की नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कोणत्या तारखेला येणार आहे। बघा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता की कोणत्या तारखेला येणार आहे, तर आता मुख्यमंत्री साहेबांनी याचं उत्तर सुद्धा दिलं आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न असा विचारण्यात आला की नमो शेतकरी योजनेसाठी काही नियम नवीन लावलेत का। बघा आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता, नियम काय नवीन लावलेत का। त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न असा विचारण्यात आला, तो म्हणजे नमो शेतकरी योजनेसाठी 2025 मध्ये 6वा हप्ता म्हणजेच आता जो 6वा हप्ता येणार आहे तर त्यासाठी कागदपत्रे काय बदलायची आहेत का। हा पण प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी दिले। त्यानंतर 5वा प्रश्न असा विचारण्यात आलाय की नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता एकाच दिवशी येणार का आज उद्या परवा अशा स्वरूपामध्ये येणार। बघा अशा प्रकारच्या जवळपास 5 प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री साहेबांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नमो शेतकरीविषयी दिली आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, नेमकं उद्याच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार का, नक्की आणखी कोणत्या तारखेला मिळणार, तसेच यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत का, नवीन काय अटी यामध्ये लावण्यात आलेत का तुम्हाला यामध्ये काय बदल करायचा आहे का, सर्वच्या सर्व प्रश्नांमधून तुमच्या डोक्यामधून नमो शेतकरी योजनेच्या बाबतीत सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री साहेबांनी दिलेत। त्यामुळे तुमचा सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी क्लिअर होऊन राहील। तर बघा आता आपण पहिला प्रश्न पाहूया ज्याचे उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी आता आपल्याला दिलं आहे। बघा पहिला प्रश्न असा आहे की नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये येणार का 2000 रुपये येणार। बघा सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे, नेमकं 3000 रुपये आता येणार का 2000 रुपये येणार। बघा शेतकरी मित्रांनो, आता थोडे दिवस झाले आहेत, अर्थसंकल्प 10 मार्चला पार पडलेला आहे। त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची अपेक्षा होती की नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये वाढवून 3000 रुपये यायला पाहिजे होते, परंतु नमो शेतकरी योजना असेल तसेच कर्जमाफी असेल यामध्ये कोणताही बदल केलेला नाही। कर्जमाफीची घोषणा देखील झालेली नाही, नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता वाढलेला नाही। त्यामुळे तुम्ही कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा फक्त आणि फक्त 2000 रुपयेच येणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी नमो शेतकरी योजनेच्या बाबतीत तारीख देखील आता जाहीर आज केली आहे। ती देखील तारीख तुम्हाला मी पुढे समजावून सांगणार आहे, परंतु त्याआधी मित्रांनो तुम्हाला दुसरा प्रश्न कोणता आहे व त्याचे उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी काय दिले आहे ते सांगतो। बघा नमो शेतकरी योजनेसाठी कोणते नवीन नियम लावलेत का असा प्रश्न आहे। बघा शेतकरी मित्रांनो, अनेक अफवा होत्या, नवीन काय नियम लावलेत का, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले बघा। शेतकरी मित्रांनो, अनेक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असणार हे नियम बदलले। बघा हे नियम बदलले, ते नियम बदलले, तुम्ही हेच करा तेच करा असं सांगितलं जातं अनेक व्हिडिओमध्ये। तर यामधून एक गोष्ट आता स्पष्ट केली आहे, तुम्हाला यामध्ये कोणतेही नियम लावले गेले नाहीत, परंतु यामध्ये जे पूर्वीचे नियम आहेत म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती तुमचं उत्पन्न नसावं, तसेच तुमचे जे घर आहे तर त्या घरामधील जे मेंबर आहेत फॅमिली मेंबर त्यामध्ये कोणताही सरकारी नोकरदार नसावा, म्हणजेच तुमचा मुलगा आर्मीमध्ये नसावा, पोलीसमध्ये तुमचा मुलगा नसावा, तसेच तुमच्या घरामध्ये बघा तुमचे आई वडील असतील म्हणजे आई वडील असतील तर वयस्कर व्यक्ती कोणत्या तुमच्या घरामध्ये असतील तर त्यांना सरकारकडून पेन्शन सरकारी येत नसावी। अशा प्रकारचे जे पहिला नियम होते तेच नियम आता सुद्धा यामध्ये आता कोणताही बदल आता केला नाही असं स्पष्टपणे आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय। राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात आलं आहे, त्यामुळे कोणतेही नियम आता बदलले नाहीत। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल
की नेमका कोणत्या तारखेला मग आमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणजे 2000 रुपये येणार, तर बघा आमच्या खात्यामध्ये कधी येणार असं तुम्हाला प्रश्न आता पडला असेल, पण तुम्हाला आता इथे सर्व या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। याआधी आपण सर्व प्रश्नांची उत्तरे कोणकोणती आहेत ते पाहू, त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी विषयी तुम्हाला सर्व क्लिअर होईल। आता बघा शेतकरी मित्रांनो, तिसरा प्रश्न असा आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकदा सोडला जाणार आहे की 12 जिल्हे, आज उद्या 12 जिल्हे, त्यानंतर परवा 12 जिल्हे अशा प्रकारे सोडला जाणार आहे। बघा असं जी अफवा आजकाल पसरत आहे त्याबद्दल सुद्धा आज राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले। म्हणजे मित्रांनो, जी अफवा पसरली होती की आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे, परवा 12 जिल्हे, याच 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत असं अफवा पसरत होती, त्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितले बघा। जो 6वा हप्ता जो येणार आहे तर तो येण्यासाठी 36च्या 36 जिल्ह्यामध्ये एकदाच एकाच तारखेला एका फिक्स टायमिंगला तो नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सोडण्यात येणार आहेत। यामध्ये कोणत्याही जिल्ह्यावर अन्याय केला जाणार नाही किंवा कोणताही जिल्हा वगळला जाणार नाही। सरसकट सर्वच्या सर्व 36 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याचे पैसे हे सोडले जाणार आहेत। मग आता तुमच्या मनात सारखं येत असेल की नेमकं कधी येणार 6वा हप्ता, नेमकं कधी येणार, नमोचा 6वा हप्ता येणार तर आहे हे सर्वांना समजतं, पण नेमकं कधी जमा होणार तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊन सारखा तुमच्या मनामध्ये प्रश्न हा येत असेल की अजून तर नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आले नाहीत, आज येतील, उद्या येतील का अजून 4 दिवसांनी येतील, नेमकं कधी येतील याची सुद्धा तारीख मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट केली आहे। परंतु आता बघा हे स्पष्ट करण्यात आले, पण याआधी मित्रांनो 4 नंबरचा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी पडला आहे, तर त्याचं उत्तर आपण देणार आहोत। तर ते 4 नंबरचा प्रश्न असा आहे की नमो शेतकरी योजनेचे काय कागदपत्र बदललेत का, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। कारण अनेक व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आले की नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तर तो येण्यासाठी कागदपत्रे ही द्यावी लागणार, ती द्यावी लागणार, असं वगैरे वगैरे हप्ता आता देण्यासाठी ते पसरवलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये कागदपत्र बदलण्यात आलेले नाहीत, परंतु काही शेतकरी मित्रांनी यामध्ये असे काही शेतकरी मित्र आढळून आले आहेत, त्यांनी स्वतःचं गाव सोडून दुसऱ्या गावी जाऊन त्या ठिकाणी आपलं दुसरं रेशन कार्ड त्या ठिकाणी काढलेलं आहे। काही शेतकऱ्यांनी त्यांचं आधार कार्डचा जो पत्ता आहे तर तो त्या ठिकाणी बदलला आहे। तसेच काही जे शेतकरी आहेत तर त्यांनी दुसरीकडे थोडीशी जमीन देखील घेऊन त्या ठिकाणी ते राहायला गेले आहेत आणि इकडून पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेऊ लागले आहेत आणि तिकडून नवीन जमीन आहे तिकडून पण नमो शेतकरी योजनेचा जर तो हप्ता घेऊ लागले आहेत, मग हे सरकारची फसवणूक केल्यासारखं झालं। मग यामध्ये सरकारनं स्पष्टपणे सांगितलंय तर तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड जे काय असेल ज्यामध्ये तुम्ही बदल केला आहे तर तशा प्रकारचे जे नवीन कागदपत्र असते, म्हणजे आधार कार्डवरील पत्ता बदलला असेल, आधार कार्डवरील जन्मतारीख दुरुस्त त्या ठिकाणी केले असेल तर तशा प्रकारची अपडेट आहे, तर नवीन तर ती कागदपत्रे तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये सादर करायची आहेत। नाहीतर काय होतं की पहिलाच जे आधार कार्डवरचं तुमची जन्मतारीख असते त्यामध्ये तुम्ही झेरॉक्स आहे तशी जुनी जन्मतारीखचं झेरॉक्स दिलेला असता, तर तुमचं जे जुनं रेशन कार्ड आहे तर ते झेरॉक्स ज्या ठिकाणी आहे तर ते झेरॉक्स तेच तुमच्या नमो शेतकरी योजनेसाठी दिलेलं असतं। म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही त्यामध्ये काय बदल केला असेल तर ती बदलून घ्यायचं आहे। बघा यामध्ये जर तुम्ही स्वतःहून जर काय बदल केले असतील तर त्याचं नवीन जी झेरॉक्स आहे तर तुम्ही ते त्या ठिकाणी तुम्ही नमो शेतकरी योजनेचा अर्ज ज्या ठिकाणी भरलाय त्या ठिकाणी तुम्हाला जमा करावा लागतो, बँकेत सुद्धा ही कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागणार। बघा ह्या ज्या चेंजेस आहेत म्हणजेच हे जे बदल आहेत तर ते तुम्हाला करावे लागणार आहेत। नवीन अशी कागदपत्र अजिबात तुम्हाला सरकारने सादर करायला सांगितले नाहीत, परंतु तुम्ही जर तुमच्या कागदपत्रामध्ये म्हणजेच या ठिकाणी जे ओरिजिनल कागदपत्र असतात तर त्यावरती तुम्ही बदल केला असेल, काय बदल केला आहे की त्याची झेरॉक्स म्हणजे पत्ता, आधार कार्डचा तुमची जन्मतारीख बदल केली असेल तर ती द्यावी लागणार आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचा तुमच्या मनामध्ये प्रश्नाचे उत्तर, बघा तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहे त्याचे उत्तर म्हणजे नमो शेतकरी योजनेचा आता हप्ता नेमका कोणत्या तारखेला येणार याचं सुद्धा स्पष्टीकरण तुम्हाला आता मिळणार आहे। पण त्याच्या आधी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला योजनेचा नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता मिळाला असेल तर 6वा हप्ता सुद्धा सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे, सर्व जिल्ह्यामध्ये येणार आहे। बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला 2024 मध्ये मिळाला तर बघा 5वा हप्ता तुम्हाला 2024 मध्ये मिळाला, मग आता तुम्ही आता 6वा हप्ता कधी येईल याची वाट बघत असता,
पण लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आता हे हप्ता सहावा हप्ता येण्याची दाट शक्यता राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।